जीसीसी मॅथ क्लासेस उदगीरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 3 6th क्लास न्यू सिलेबस नुसार आपण ज्यामध्ये एक्सरसाइज 3 हा सोडून घेणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट ऑप्शन. यातला पहिला आहे -5 इज डॅश दिलेला आहे आपल्याला इथे पुढे आणि त्याखाली 4 ऑप्शन दिलेत. फर्स्ट ऑप्शन आहे अ होल नंबर. होल नंबर आहे का? होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या आहे का? पूर्ण संख्या नाही आहे ते. अ नॅचरल नंबर. नॅचरल नंबर आहे का? नॅचरल नंबर देखील नाही आहे, कारण नॅचरल नंबर 1 2 3 पासून चालू होतो. नंतर एन इंटिजर आहे का? हो, ते इंटिजर आहे. इंटिजर मध्ये प्लस आणि मायनस या दोन्ही संख्या इंटिजर मध्ये येतात, म्हणून इथं एन इंटिजर म्हणून उत्तर आपल्याला लिहायचे आहे. इथे लिहायचं एन इंटिजर लिहायचं आणि ह्या ऑप्शनला आपल्याला राईट करायचे असते. अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन नाही आहे ते, म्हणून एन इंटिजर हे त्याचं उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन दिलेला आहे -5. इथं बॉक्स दिले, इथं 0 दिलेला आहे. फर्स्ट हा साइन आहे, बी मध्ये हा साइन आहे, सी मध्ये इक्वलचं साइन आहे आणि डी मध्ये आहे नन ऑफ दिस. डी मध्ये काय? नन ऑफ दिस. यापैकी कोणतंही नाही असं दिले. नन ऑफ दिस, यापैकी कोणतेही नाही. तर पहा पहिले -5 मोठा आहे का 0 मोठा आहे? 0 मोठा आहे, कारण कोणत्याही निगेटिव्ह संख्येपेक्षा 0 मोठा असतो. त्यामुळं 0 मोठा आहे, तर कोणतं साइन येते? बी नंबर येतो. बी नंबरचं लिहायचं आणि याला आपल्याला राईट करायचं. कधी विद्यार्थी मित्रांनो ध्यान ठेवायचं, कोणतीही मायनस संख्या असेल ती 0 पेक्षा लहानच असते, म्हणून आपण 0 ला इथं मोठं दाखवलेलं आहे, -5 लहान आहे. क्वेश्चन 3 त्यामध्ये आता इथं 4 स्टेटमेंट दिले. ते 4 स्टेटमेंट पैकी कोणती स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणती फॉल्स आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आपण आता हे 2 खोडून दुसरं तिसरा क्वेश्चन त्यामधला घेणार आहोत. क्वेश्चन 2 आहे त्यामध्ये राइट वेदर the following statements are true or false. The following statements are true or false. चूक आहेत का बरोबर? खाली जे विधान वाक्य दिलेले आहेत ते वाक्य जे विधान आहेत ते विधाने चूक आहेत का बरोबर हे आपल्याला त्या पुढे लगे लिहून टाकायचे. त्यातला फर्स्ट आहे 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. पहिला काय म्हणते? 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. याच्या पुढे आपण लगे उत्तर लिहून टाकायचं ट्रू आहे का फॉल्स आहे. आता बघा 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर मध्ये नॅचरल नंबर नैसर्गिक नंबर 1 पासून चालू होतात, म्हणून 0 हा नॅचरल नंबर नाही आहे, म्हणून आपण त्याला इथं फॉल्स म्हणून लिहायचं. नैसर्गिक संख्या नाही आहे 0. 0 हा पूर्ण संख्येमध्ये येतो, म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे, म्हणून 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर म्हणजे ते फॉल्स आहे स्टेटमेंट. 0 हा नॅचरल नंबर मध्ये येत नाही. त्यानंतर दुसरा आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. काय म्हणते? ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स.
मराठीमध्ये पाहायला ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स म्हणजे पूर्ण नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या आहे. काय म्हणतो? सर्व नैसर्गिक संख्या हे पूर्ण संख्या आहेत. हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतो आणि होल नंबर 0 पासून स्टार्ट होतो. त्यामुळे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स बिकॉज नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 and whole number start from 0. Therefore, all natural numbers are whole numbers. This is a true. This statement is true. Third आहे, all whole numbers are natural numbers. इथं आता उलट विचारलेलं आहे त्याच्यात. all whole numbers are natural numbers. काय म्हणते पहा आता. पहिले काय म्हणलं तो ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स म्हणलो, त्याच्या उलट विरुद्ध मध्ये आता ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स मध्ये. हे चुकीचं आहे, कारण 0 हा होल नंबर्स मध्ये असतो पण नॅचरल नंबर्स मध्ये नसतो, म्हणून ही स्टेटमेंट आहे फॉल्स. इथं आपल्याला फॉल्स लिहून घ्यायचे. फोर्थ आहे त्यातलाच, द सम ऑफ ऑपोजिट नंबर इज 0. द सम ऑफ ऑपोजिट नंबर्स इज 0. दोन विरुद्ध संख्येची बेरीज 0 येते का असं विचारलं तर दोन विरुद्ध संख्येची बेरीज ही 0 येत नाही, त्यामुळे हे देखील आपल्याला इथं फॉल्स आहे. दोन अपोजिट संख्येची बेरीज हे 0 येत नाही, त्यामुळे आपण त्याला फॉल्स हे लिहायचे तिथं. अशा प्रकारे क्वेश्चन 2 इथं संपलेला आहे. क्वेश्चन 2 मध्ये फक्त एकच स्टेटमेंट ट्रू आहे, बाकीचे तिन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन 3 घेऊ आपण आता. सर्व व्यवस्थित पाठ करा, ते समजून घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी पहिले ते व्यवस्थित वाचून समजून घ्यायला पाहिजे. सर्व समजलं तरच आपल्याला त्याचे उत्तर लिहिता येतात. कोणतेही गणित असो त्या गणितामध्ये आपल्याला पहिले ते गणित वाचन करता आलं पाहिजे, वाचल्यानंतर ते समजायला पाहिजे, समजल्यानंतरच आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. तिसरा क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग write the following 4 numbers in ascending order. खाली 4 नंबर दिलेले आहेत, त्याला असेंडिंग ऑर्डर लिहायचे. आपलं 4 numbers in ascending order. आता फर्स्ट असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय हे सर्वांना माहिती पाहिजे. असेंडिंग ऑर्डर जर आपल्याला माहित असेल what is mean by ascending order, then we have to write the answer of this question. Then first we know what is mean by ascending order. Ascending order is nothing but increasing order. आपण त्याला increasing order असं म्हणतो. 1 2 3 ascending order. Decreasing order म्हणत तर त्याला आपण descending order असेल तर 3 2 1 असे येईल. त्यामुळे ascending order आहे, त्यामुळे चढत्या क्रमाने लिहायचे आपल्याला. ते चढता क्रम असं त्याला मराठीतून म्हणतात. चढत्या क्रमाने संख्या लिहिताना आपण सर्वात खाली जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या पहिले प्रथम आपण लिहून घेऊया, मग आपण त्याचे एक 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 असेंडिंग ऑर्डर लिहू. फर्स्ट संख्या आहे 87,29,35,104. याला बॉक्स दिले प्रत्येकाला. असंच पेन्सिलने एक बॉक्स करा, छान वाटतं. नंतर आपण त्याचे उत्तरे एका कडाने आपल्याला लिहायचे आहेत. 87,39,27,401. तिसरा आहे
85 crore 93 lakh 21,793 आणि फोर्थ वन आहे व्यवस्थित त्याला पेन्सिलनं बॉक्स काढून घ्या 89 crore 51 lakh 23,107 अशा प्रकारे चार इथे नंबर दिलेले आहेत. त्या चार नंबरचा आपल्याला असेंडिंग ऑर्डर लिहायचे आला तर त्याचं उत्तरामध्ये आन्सर म्हणून उत्तर लिहा. आता असेंडिंग ऑर्डर लिहिताना सर्वात पहिले सर्वात लहान संख्या लिहायची. आता याच्यामध्ये सर्वात लहान संख्या का 87 आहे की 87 आहे की 85 आहे की 89 आहे. मग 85 ला पहिले घ्या. प्रथम घ्या 85 crore 93 lakh 21,793 बांधले असं किंवा कॉमा द्या कोणते चालतं. त्याच्यानंतर याच्यापेक्षा मोठी संख्या ओळखायची आपल्याला. आता ती लास्टची संख्या आहे ती आहे 89 आहे त्यामुळे त्याला सोडून द्या. आता या दोन्ही पैकी कोणती मोठी आहे बघा. आता इथे 87 या दोन्ही पैकी आपल्याला लहान बघायची आहे म्हणजे याच्यापेक्षा मोठी आहे. हे प्रथम झाली ते लिहून घेतो. आता या संख्येपेक्षा मोठी कोणती संख्या प्रथम येईल या दोन्ही पैकी कोणती लहान आहे बघा. इथं पण 87 आहे इथं पण 87 इथं 39,000 आहे इथं 29,000 आहे त्यामुळे ही संख्या लहान आहे. प्रथम ही संख्या घ्या 87 crore 29 lakh 35,104 असं छोटस बांधे अजून. आता ही संख्या झाली आता उरले दोन संख्या. त्या दोन संख्येपैकी कोणती संख्या लहान आहे ती पहा. त्यापैकी ही लहान आहे 87 आहे ती 89 आहे म्हणून ही संख्या लिहायचं 87 crore 39 lakh 27,401. त्याच्यानंतर अजून एक बांध द्या. आता संख्या एकच उरलेली आहे ती संख्या आहे त्यामुळे या संख्या आल्या 89,000 51 lakh 23,107. अशा प्रकारे आपल्याला ती असेंडिंग ऑर्डर आपण इथं लिहिलेली आहे. असेंडिंग ऑर्डर मध्ये संख्या लिहिताना छोट्या संख्येपासून असं मोठ्या संख्येपर्यंत चला आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे येणे याला डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणतात. हा क्वेश्चन नंबर 3 संपलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन 4 आहे. आता क्वेश्चन 4 क्वेश्चन 4 मध्ये क्वेश्चन आपण प्रथम लिहून घेऊया मग ते क्वेश्चन लिहिल्यानंतर आपल्याला इथं सर्व लिहिता येते. क्वेश्चन 4 या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन 5 पर्यंत घेणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून 5 पर्यंत घेणार आहे. नंतर आपण 6 आणि 7 जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करून पाठवणार आहे. तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ भेटून जातील. तर क्वेश्चन 4 त्याच्यामध्ये फोर्थ मध्ये बघा ऑब्टेन 5 क्वेश्चन काय म्हणते पहिले वाचून घ्यायचं. ऑब्टेन 5 डिजिट numbers 5 digit numbers using the digits 1 to 9 only once म्हणजे 1 to 9 पैकी एकदाच वापरायचं. एकाच वेळेस वापरायचं ते संख्या डबल वापरायचं. रीड देम जे पुढे आहे रीड देम and write them in words. रीड देम and write them त्याला वाचायचे आणि लिहायचे. देम इन वर्ड्स मध्ये आपल्याला त्याला लिहायचे. संख्याला वर्ड्स मध्ये लिहिणं काही आपल्याला मोठी गोष्ट नाही आहे. अँड राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर आणि त्याच्यामध्ये आपल्याला अँड write the largest and smallest number मध्ये याच्यामध्येच आपल्याला 2-3 क्वेश्चन विचारलेले आहेत. स्मॉलेस्ट नंबर प्रथम काय करायचं विद्यार्थ्यांनी पहिले क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचं. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. ऑब्टेन 5 डिजिट नंबर्स
किती नंबरचं डिजिट काढायचं आपल्याला 5 डिजिट नंबर युजिंग द डिजिट 1 to 9 ओनली वन्स रीड देम त्याला वाचायचे अँड राईट देम इन वर्ड्स त्याला याच्यामध्ये आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचे अँड राईट द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर त्यामध्ये आपल्याला लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर पण त्या 5 डिजिट मध्ये लिहायचा तर प्रथम आपण उत्तरामध्ये 5 डिजिट कोणतीही संख्या वापरायची आपल्याला मी स्टार्ट करतो 8 पासून 8 4 5 6 7 5 डिजिटची संख्या तयार झाली एकच वेळेस वापरलेल्या प्रत्येक संख्या ऑब्टेन 5 डिजिट नंबर युजिंग द डिजिट म्हणलेला आहे म्हणून आपण 5 डिजिटची संख्या एक वापरली आता या संख्येला पुढे काय म्हणते रीड अँड राईट देम रीड वाचलेला आहे आपण आता याला लिहायचे आहे